हाय हॅलो वेलकम टू फूड अँड व्लॉग. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, जे मी लोणी बनवलं होतं त्याच्यापासून जे ताक उरलं होतं, तर त्याचं मी पनीर कसं बनवलं. तर या ठिकाणी त्याला मी गॅसवरती ठेवलं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबू पिळलं आणि बघू शकता एकदम छान असं घट्ट आपल्याला पनीर भेटलं आहे. जवळजवळ 100-150 ग्रॅम आपल्याला पनीर मिळालेलं त्याच्यामधून. तर आता हे झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून ते गाळून घ्यायचं चांगलं. तर ज्यावेळी आपण लोणी बनवतो ना, तेव्हा काहीच आपल्याकडनं वेस्ट जात नाही. सगळ्या गोष्टींचा आपल्याला पुरेपूर त्याचा फायदा होतो. तर इकडे झालेलं आहे आता हे पनीर काढून. त्याला आता मी छान गाळून घेणार आहे आणि याच्यापासून तुम्ही भुर्जी बनवू शकता किंवा तुम्हाला जर त्याच्या विकत जसं आपल्याला पनीर भेटतं तसं क्यूब पण आपण करू शकतो. तर एकदम असं आपल्याला हेल्दी आणि बाहेरचं जे पनीर असतं ते प्रिझर्वेटिव्ह पण असतं आणि त्याच्यात बाकीच्या पण काही काही गोष्टी मिसळलेल्या असतात. त्यापेक्षा असं आपण घरी दूध आणून दुधापासून पण असं सेम पद्धतीनं आपण बनवू शकतो किंवा जे ताक उरलेलं असतं त्याच्यापासून सुद्धा असं पनीर मिळतं. तर मी गाळले बघा आणि त्याच्यावरती थंड पाणी घालून चांगलं धुवून घेतलेलं आहे. कारण आपण जेव्हा लिंबू पिळतो ना, थोडासा त्याचा आंबट वास त्याला लागतो, त्यामुळे चांगलं धुवून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता मी हे लगेच वापरणार आहे. जर तुम्हाला हे जास्त दिवस टिकत नाही, फार फार 1 दिवस, नंतर त्याच्यावरती आहे ना पिवळसर असा थर येतो. कारण आपलं हे घरचं असतं, त्याच्यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नसतं ॲड केलेलं नसतं. त्यामुळे तुम्हाला जर हे काढून तुम्ही लगेच वापरणार असाल, तर मी तर आता हे लगेच त्याची भुर्जी बनवणार आहे. आणि जर तुम्हाला लगेच वापरणं शक्य नसेल, तर फार फार 1च दिवस तुम्ही ते ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ते वापरावं लागतं. आता इथं मी सगळंच कच्चं घेतलेलं आहे. बघू शकता कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि 1-2 मिरची घेतलेली आहे. तर इथं मी भाजत बसलेली नाही, झटपट असं बनवणार आहे. यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची सगळंच मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. खरं तर याच्यामध्ये कांदा जो आहे ना बारीक केलेला, बारीक चिरून घातला तरी चालतो, पण एवढा वेळ नाही माझ्याकडे, म्हणून मी हे सगळं मिक्सरला बारीक करणार आहे. पण पूर्ण असं पेस्ट टाईपमध्ये मी करणार नाही. थोडंसं ते मोठं मोठं ठेवणार आहे की जेणेकरून जे चिरल्यासारखं पण वाटेल. आणि याच्यामध्ये मी मटार घालणार आहे. ते थोडेसे पाण्यामध्ये मी उकळून घेते. तर एवढं सगळं करत असताना लोणी करताना जास्त भांडी पडली नाहीत, पण बाकीची चहा नाश्त्याची भांडी तशीच होती. मग म्हटलं हे पहिलं आवरून घेते, त्याच्यानंतरच बाकीच्या कामाला सुरुवात करता येईल. तर इथं कढईमध्ये तेल टाकले आणि थोडंसं तूप पण मी टाकले. माझ्याकडे बटर माझं संपलेलं, त्यामुळे मी तूप टाकले. वाटल्यास तुमच्याकडे बटर असेल तर बटर नक्की घाला. तर फक्त मी जिरे आणि हिंगाची फोडणी दिली, बाकी कोणताच खडा मसाला मी वापरलेला नाही आहे ह्याच्यामध्ये. तर ते छान झाल्यानंतर आता ह्याच्यात जी आपण पेस्ट केलेली कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं ती मी घातली आहे. तर तुम्ही बघू शकता फार पेस्ट मी केलेली नाही, थोडंसं त्याला रफलीच मी ठेवलेलं आहे की जेणेकरून तो बारीक चिरल्यासारखा जो टेक्स्चर येतो ना भाजीला, तो येईल. तर आता हे सगळं कच्चंच वापरलं आहे, त्यामुळे हे भाजण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. म्हणजे थोडासा वेळ हा द्यावाच लागतो. कारण जेव्हा आपण शॉर्टकट वापरतो त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला काही ना काही तर वेळ दिला तर गरजेचं आहे. तर इकडे एका बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे मी. आणि आता हे लवकर शिजावं म्हणून मी भाजीसाठी जे मीठ लागतं ते आत्ताच घालत आहे, जेणेकरून ते लवकर भाजून येईल. तर हे भाजायसाठी किमान 10 मिनटाचा तर वेळ द्यायला लागतो. आणि भाजत असताना गॅस मंदच ठेवायचा, कारण कोणत्याही पदार्थाची चव आहे ना तुमच्या भाजण्यावर ह्याच्यावरच राहते. तर ह्याच्यामध्ये भाजलेलं आहे व्यवस्थित. आता हळद आणि मी धनेपूड आणि थोडा गरम मसाला घातला आहे आणि नंतर आपली घरगुती लाल तिखट चटणी जी म्हणतो ना ती घातलेली आहे. तर चटणी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडं थोडं गरम पाणी घालून ही जी ग्रेव्ही आहे ना ती छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कोणत्याही पदार्थाची जी टेस्ट आहे ना ती तुम्ही कशाप्रकारे भाजता, परत शिजवता, गॅसचा फ्लेम कसा ठेवता त्याच्यावर राहते. आता याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन घातलेला आहे. बेसन घातल्यानंतर आपल्या भाजीला एकसंधपणा येतो. हॉटेलमध्ये तुम्ही कोणतीही भाजी घ्या ग्रेव्हीची, त्याच्यामध्ये बेसनही असतंच. एवढे काजू वगैरे ते वापरत नाहीत. वापरत असतील पण इतक्या प्रमाणात वापरत नाही. बेसन हे असतंच, त्यामुळे आपल्या भाजीला ऑटोमॅटिक हॉटेलसारखी चव येते. बेसन छान भाजून घेतले बघा. त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही एवढं पनीर मला भेटलेलं आहे त्याच्यापासून. आणि त्याच्यामध्येच मी मटार पण घातलेले आहेत. आता हे सगळं ह्या सगळ्या मसाल्याबरोबर व्यवस्थित भाजून घेते, जेणेकरून सगळ्या मसाल्यांची चव आहे ना पनीरमध्ये वगैरे उतरते. कारण पनीरला स्वतःची अशी टेस्ट नसते. ज्यावेळी तुम्ही ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित ही पनीर भाजाल तेव्हाच त्याची टेस्ट आहे ना आपल्याला येते.
त्याच्यानंतर आता गरम पाणीच घालायचं. या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर ज्या पद्धतीत तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही पाणी ॲड करू शकता. कारण आपण याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे, त्यामुळे थंड झाल्यानंतर भाजी जी आहे ना ती घट्ट यायला सुरुवात होते. त्यामुळे घालतानाच पाणी तुम्ही घाला व्यवस्थित. आता मी ही पराठ्याबरोबर खाणार आहे, त्यामुळे थोडंसं लपतप टाईप मी ठेवलेलं आहे. तर इथं बघा आत्ता तुम्हाला ती भाजी अशी थोडीशी पातळ दिसते, पण थंड झाल्यानंतर बेसन वगैरे असल्यामुळे ती भाजी जी आहे ना घट्ट होते. तर आता इकडे मी छोट्या बर्नरवरती ठेवते, जेणेकरून मंद आचेवर छान त्याला कट येईल. तर्रीसुद्धा दिसणं गरजेचं आहे भाजीला. तर ती ठेवले एका बाजूला आणि त्याच्यानंतर मी करणार आहे पराठे. पण आता त्याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला शेअर करेल. आजच्या व्हिडिओमध्ये मला ही जी भाजी केलेली दाखवायची होती आणि हे होतं आजचं जेवण, मेथीचे पराठे. तर याची रेसिपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते, मेथीच्या पराठे कसे केले. दही घेतलेलं आहे, त्याचबरोबर ही आपली छान अशी पनीर मटार भुर्जी.